आता now we will see the next periodic trend and that is atomic size. आता पहिल्यांदा atomic size कशाला म्हणायचं आहे, तर atomic size जी आहे ते ॲटमच्या रेडियस वरून डिटरमाइन होणार आहे. atomic size is determined by atomic radius किंवा atomic size जी आहे, atomic size किंवा साईज ऑफ ॲटम ही सुद्धा काय आहे, एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक साईज म्हणजे काय, तर ॲटॉमिक साईज इज डिटरमाइंड बाय ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साईज इज डिटरमाइंड बाय ॲटॉमिक रेडियस. आणि तुम्हाला रेडियस ऑफ सर्कल त्याचे डेफिनेशन माहिती आहे. सेंटर पासून काय असणार आहे, सर्कलवरच्या पॉइंट यांच्यामधल्या डिस्टन्सला आपण रेडियस म्हणतो. तसंच ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असणार आहे, तर ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल, त्याला म्हटलेलं आहे ॲटॉमिक रेडियस. आता ॲटॉमिक साईज इथे लिहायचंय, द साईज ऑफ अन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. म्हणून ॲटॉमिक साईज ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड बाय ॲटॉमिक रेडियस हे लिहायचं. अँड ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड द आउटरमोस्ट शेल. हे असणार आहे. व्हॉट इज ॲटॉमिक साईज असा क्वेश्चन विचारतात. मग त्यावेळेस काय लिहायचं, ॲटॉमिक साईज ऑफ अन एलिमेंट. तुम्ही वाटल्यास लिहून घेत जेव्हा मी ज्यावेळेस एक्सप्लेन करते त्यावेळेस, म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे. वहीमध्ये सुद्धा नोट डाऊन करत असताना पुस्तकामध्ये करत असाल तर पेन्सिल न करा, आणखीन वहीमध्ये वाटल्यास लिहून घेत जावा पेज जवळ ठेवून. atomic size is determined by atomic radius. Atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outermost shell. आता atomic radius is atom हा मायन्यूट आहे, एकदम टायनी मायन्यूट पार्टिकल आहे. मग त्याची रेडियस सुद्धा काय असणार आहे, एकदम कमी असणार आहे. आणि इट इज एक्सप्रेस्ड इन पिकोमीटर. आता 1 पिकोमीटर इज इक्वल टू किती आहे, 10⁻⁻12 मीटर्स एवढी आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर्स. आता तुम्हाला इथं काही इलेमेंट्स दिलेले आहेत. आता इलेमेंट्स देताना कोणते आहेत आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. हा ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर बी बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, आणखीन लिथियम हे दिलेले आहेत. आणि इथं खालती काय दिलेले आहेत, त्यांचे ॲटॉमिक रेडियस दिलेले आहेत पिकोमीटर मध्ये. ऑक्सिजनचं 66, आता 88 बोरॉन, कार्बन. आता हे सगळे कुठल्या ह्याच्यातले आहेत, तर सेकंड पिरियड मधले इलेमेंट्स आहेत. कुठल्या पिरियड मधले आहेत हे इलेमेंट्स, सेकंड पिरियड. आपल्याला पाठ असायला पाहिजेत, मी सांगितलंय तुम्हाला. पहिल्या ग्रुप मधले इलेमेंट, सेकंड ग्रुप मधले इलेमेंट, 7th ग्रुप मधले इलेमेंट, 18th ग्रुप मधले इलेमेंट. आणि पिरियड मध्ये पहिला पिरियड, दुसरा पिरियड, थर्ड पिरियड हे इलेमेंट्स आपले पाठ असायला पाहिजे. कळलंय. मग आता तुम्हाला ऑक्सिजन दिलाय, बोरॉन दिलाय, कार्बन, नायट्रोजन, लिथियम, बेरिलियम म्हणजे हे सगळे इलेमेंट्स कशातले आहेत, तर सेकंड पिरियड मधले आहेत. सेकंड पिरियड मध्ये आहेत म्हटल्यावरती त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक शेल किती असणार आहेत, तर 2 शेल्स असणार आहेत. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये किती शेल्स असणार आहेत, 2 शेल्स असणार आहेत. आणि तुम्हाला त्याचा आता इथं तर ॲटॉमिक रेडियस दिलाय, त्याच्यावरनं तुम्हाला ठरवायचंय. मग सगळ्यात जास्त कुणाचं आहे, लिथियमचा सर्वात जास्त आहे. असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा म्हणून सांगितलं तर पहिला कोणता येणार आहे, लिथियम. त्याच्यानंतर कोणता येईल, बेरिलियम. त्याच्यानंतर कोणता येणार आहे, 111 आहे. त्याच्यानंतर बोरॉन, लक्षात आलंय. त्याच्यानंतर कोणता असणार आहे, कार्बन. त्याच्यानंतर कोणता येणार आहे, नायट्रोजन. आणि सगळ्यात कोण असणार आहे शेवट, ऑक्सिजन. आता हे सेकंड पिरियड मधले इलेमेंट्स आहेत. सेकंड पिरियड फर्स्ट ग्रुप लिथियम, सेकंड पिरियड सेकंड ग्रुप कोणता आहे, बेरिलियम. सेकंड पिरियड 13th ग्रुप बोरॉन, सेकंड पिरियड 14th ग्रुप कार्बन, सेकंड पिरियड 15th ग्रुप नायट्रोजन आणि सेकंड पिरियड 16th ग्रुप ऑक्सिजन. आता अजून पुढे आहेत, फ्लोरीन आहे, निऑन आहे, पण ते घेतलेले नाहीत. एवढ्यांच्यामध्ये तुम्हाला कम्पेअर करून फक्त त्यांची असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायला सांगितलेलं आहे. मग सर्वात जास्त ॲटॉमिक साईज कुणाचा दिसतो तुम्हाला, जर आपण एखाद्या पिरियड मध्ये बघितलं तर त्या पिरियड मध्ये ॲटॉमिक साईज ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे येताना ॲटॉमिक साईज तुम्हाला काय झालेला दिसतो, तर लिथियमचा ॲटॉमिक साईज किती आहे बघा. इथं लिहिते मी लिथियम.
आता हा सेकंड पिरियड मधला इलेमेंट आहे, त्याचा ॲटॉमिक रेडियस आपण ॲटॉमिक साईज लिहिला खाली 152. त्याच्यानंतर बेरिलियम, त्याचा ॲटॉमिक साईज आहे 111. त्याच्यानंतर कोणता आहे बोरॉन, त्याचा ॲटॉमिक साईज आहे 18. त्याच्यानंतर कोणता आहे कार्बन, ॲटॉमिक साईज 77. नायट्रोजन ॲटॉमिक साईज किती आहे 74. आणि नंतर असणार आहे ऑक्सिजन 66. मग इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट काय होणार आहे, तर atomic size goes on increasing, atomic size goes on decreasing, atomic size कमी 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 होत जाते. मग जो लेफ्टला आहे तो सर्वात जास्त आणि जो राईटला आहे त्याची atomic साईज काय असणार आहे, कमी. मग हे का होतं, तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांचं बघितलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी हॅव सीन. काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर इथं लिथियम काय बघितलं आपण, यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मी आता फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खाली लिहिणार आहे आणि काय आहे ते सुद्धा आता तुम्हाला पाठ झालं असेल. 2 1 बेरिलियम साठी किती आहे 2 2, बोरॉन साठी किती आहे तर 2 3, कार्बन साठी 2 4, नायट्रोजन साठी इथं नका कॉमा देऊ, नायट्रोजन साठी किती आहे 2 5 आणि ऑक्सिजन साठी 2 6. आता आपण एका शेल मध्ये एका पिरियड मध्ये काय होत असतं, ओनली 1 शेल इलेक्ट्रॉन इज ऍडेड इन द सेम शेल. एकाच शेल लास्ट शेल मध्येच फक्त एक इलेक्ट्रॉन ऍड होत गेला. तो एक इलेक्ट्रॉन ऍड होत गेल्यामुळं काय झालेलं आहे, तर न्यूक्लियस आणखीन लास्ट शेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये त्याच शेल मध्ये तो ऍड होत गेल्यामुळं न्यूक्लिअर चार्ज जो आहे किंवा न्यूक्लियस पासूनचा जो अट्रॅक्शन फोर्स आहे तो काय झालेला आहे, वाढतो, इन्क्रीज होतो त्याच्यामुळं, आणि त्याच्यामुळं त्याची साईज काय होते, कमी 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 होते. लिथियम मध्ये 2 शेल्स असे असणार आहेत, हे फर्स्ट शेल इथं न्यूक्लियस. मग ही साईज जी आहे ती कमी कमी होणार आहे ज्यावेळेस लास्ट शेल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत जाईल. त्याच्यामुळं काय परिणाम होणार आहे, तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन जे आहे ते इन्क्रीज होणार आहे आणि ते वाढल्यामुळे ॲटॉमिक साईज कमी होणार आहे. मग ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट काय होणार आहे, ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग, ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. का डिक्रीज होतो त्याचं रिझन पण द्यायला आलं पाहिजे, आणि ते रिझन काय आहे, तर विदिन अ पिरियड एका पिरियड मध्ये ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द ॲटॉमिक नंबर increases by 1. Atomic number increases 1 by 1, meaning that positive charge on the nucleus increases by 1 unit at the same time. However, the additional जो काही additional electron होणार आहे तो add होणार आहे. Additional electron is added in the same outermost shell. एक इलेक्ट्रॉन जो ऍड होणार आहे तो कुठे होणार आहे, सेम आउटरमोस्ट शेल मध्ये होणार आहे. आणि ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर due to the increase nucleus charge due to increased nuclear charge the electrons are pulled towards the nucleus to a greater extent and thereby the size of atom decreases. हे तुम्हाला एक्सप्लेन करायला आलं पाहिजे. हाऊ atomic size vary in a period असं विचारलं तर काय लिहिणार आहात, इन अ पिरियड ॲटॉमिक साईज ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. हे पहिलं झालं स्टेटमेंट, आणि का डिक्रीज होत आहे त्याचं रिझन खाली द्यायचंय. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1, देअरफॉर पॉझिटिव्ह चार्ज इन द न्यूक्लियस इन्क्रीज होणार आहे, आणि त्याचबरोबर जो इलेक्ट्रॉन ऍड होणार आहे तो सेम लास्ट शेल मध्येच ऍड होणार आहे. तो काय शेल इन्क्रीज होणार नाही. नंबर ऑफ शेल्स आर नॉट इन्क्रीजेस बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल इन्क्रीज होणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होणार आहे. ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स are pulled towards the nucleus on a greater extent and thereby size of atomic size decreases. कळलेलं आहे हे.
आता इथं तुम्हाला रेफर बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द पिरियड टू विच द अबाव इलेमेंट बिलॉंग्स याच्यावरती क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन सुद्धा सोडवायचे आहेत तुम्हाला. मग द अबाव इलेमेंट्स बिलॉंग्स टू विच पिरियड? दे आर फ्रॉम सेकंड पिरियड. त्याच्यानंतर अरेंज द अबाव इलेमेंट इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाय. म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये तुम्ही ते काय केले? अरेंज केले. मग ते केल्यानंतर डज दिस अरेंजमेंट मॅचेस विथ द पॅटर्न ऑफ सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग ते सेकंड पिरियडला मॅच होतात का? सेकंड पिरियड मधलेच इलेमेंट्स आहेत हे, मग ते मॅच होतात. त्याच्यानंतर विच ऑफ द अबाव इलेमेंट हॅव बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. कोणता आहे बिगेस्ट ॲटम? लिथियम. आणि स्मॉलेस्ट कोणता आहे? ऑक्सिजन. त्याच्यानंतर व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस while going from left to right within a period. पिरियॉडिक ट्रेंड कोणता आहे? तर ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे? ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीज होणार आहे. आणि देअरफॉर बघा, म्हणजे पिरियड मध्ये राईट पासून लेफ्ट हँड साइड पासून राईट हँड कडे जाताना ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होणार आहे आणि त्याच्यामुळं ॲटॉमिक साईज पण डिक्रीज होणार आहे. हे लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर ऑब्झर्व दिस पिरियड्स दिस इलेमेंट्स. कोणते इलेमेंट्स आहेत हे? तर याच्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सीसियम, लिथियम हे दिलेले आहेत आणि त्यांचे काय दिलेले आहेत? ॲटॉमिक रेडियाय दिलेले आहेत. हे काय आहेत? ॲटॉमिक रेडियाय. ॲटॉमिक रेडियाय हा पिकोमीटर मध्ये दिलेला आहे. आता इथं तुम्हाला लिहायचंय हे काय, मी फक्त असं लिहिलंय, तर काय दिलेले आहेत? हे ॲटॉमिक रेडियाय. आता तसंच इथे सुद्धा तुम्हाला ॲटॉमिक रेडियाय दिलेत. आणखीन आता इथं तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप टू विच द अबाव इलेमेंट्स बिलॉंग्स. आता हे कुठल्या ग्रुप मधले आहेत? तर दीज इलेमेंट्स आर फ्रॉम द फर्स्ट ग्रुप, पहिल्या ग्रुप मधले आहेत आणि पहिल्या ग्रुप मध्ये आहेत. त्याच्यानंतर अरेंज द अबाव इलेमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाय. त्यांचा ॲटॉमिक रेडियाय वरून त्यांना व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय करायचं आहे? अरेंज करायचं आहे इन्क्रीजिंग ऑर्डरनं. मग आता सर्वात कमी कुणाचा दिसतो तुम्हाला? 152 म्हणून लिथियम हा पहिला येणार आहे. त्याच्यानंतर कोणता असणार आहे? लिथियम. त्याच्यानंतर कोणता येणार आहे? सोडियम. त्याच्यानंतर बघा 152 नंतर 186. त्याच्यानंतर बघा आता इथं पहिला कोणता असणार आहे? लिथियम. त्याचा ॲटॉमिक रेडियस किती आहे? 152 पिकोमीटर. त्याच्यानंतर कोणता आहे? सोडियम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? ॲटॉमिक रेडियस किती आहे? 186. त्याच्यानंतर कोणता आहे? तर पोटॅशियम. ॲटॉमिक रेडियस 231 पिकोमीटर. त्याच्यानंतर कोणता आहे? तर रुबिडियम. आणि नंतर कोणता आहे? सीसियम. आता याच्यामध्ये तुम्हाला कसे करायला सांगितलेले आहेत? व्हर्टिकली डाऊनवर्ड अरेंज करा इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाय. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाय. मग आता डज दिस अरेंजमेंट मॅचेस विथ द, बघा व्हर्टिकली ऑर्डर मध्ये केलं आणि इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केले. हा पॅटर्न कुणाला मॅच होतो? तर फर्स्ट ग्रुप मधल्या इलेमेंटला मॅच होतो. कुणाला होतो तो? फर्स्ट ग्रुप. ऑल दीज इलेमेंट्स बिलॉंग्स टू फर्स्ट ग्रुप इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग ते झालं. त्याच्यानंतर विच ऑफ द अबाव इलेमेंट हॅव बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. आता इथं ॲटॉमिक रेडियस बिगेस्ट कोणाचा आहे? तर सीसीएमचा. म्हणून सीसीएमचा ॲटम हा बिगेस्ट ॲटॉमिक साईज असणार आहे आणि सर्वात कमी कुणाचा असणार आहे? लिथियमचा असणार आहे. मग याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं? इन अ ग्रुप ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज काय होणार आहे? ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. साईज ऑफ ॲटम इन्क्रीजेस. कारण ॲटॉमिक रेडियस काय होते? ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते म्हणून ॲटॉमिक साईज काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. इन अ ग्रुप
सर्वात कमी टॉपच्या इलेमेंटची असणार आहे आणि ॲटॉमिक साईज सर्वात जास्त बॉटमच्या इलेमेंटची असणार आहे. म्हणून व्हेरिएशन्स बघा कसं येणार आहे, तर इन अ ग्रुपमध्ये हा ग्रुप आहे आणि कोणता ग्रुप आहे, तर ग्रुप 1. इन अ ग्रुप as we go from top to bottom atomic size increases, and in a period as we go from left to right atomic size काय होणार आहे, decreases. atomic size decreases. आता का डिक्रीज होते, तर 1 electron is added in the same shell, therefore nuclear charge increases. It attracts the outer shell closer to the nucleus. ते अट्रॅक्ट करणार आहे जास्त जास्त चार्ज असल्यामुळं आणि म्हणून ॲटॉमिक साईज कमी होत जाणार आहे. आणि ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. मग व्हाय इट इन्क्रीजेस, बिकॉज त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण स्टडी केलंय. पहिला इलेमेंट त्याच्यामध्ये किती शेल्स आहेत, 2 शेल्स. तिसऱ्या इलेमेंट हा लिथियम, सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉनिक शेल्स आहेत, 3 शेल्स. ऍज वी गो डाऊन इन अ ग्रुप नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज झालं की ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, इन्क्रीज. आणि ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली की ॲटॉमिक साईज पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग रिझन लक्षात आलेलं आहे. ऍज वी गो डाऊन in a group from top to bottom number of shells goes on increasing, therefore atomic radius increases and hence atomic size increases. कळलेलं आहे. मग you will find that while going down in a group, जर आपण ग्रुप मध्ये खाली जात असेल, फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणा किंवा गोईंग डाऊन हा शब्द वापरा. ऍज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम असं म्हणा किंवा गोईंग डाऊन इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. आणि काय इन्क्रीज होते, दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप इन अ ग्रुप अ न्यू शेल इज ऍडेड. नवीन शेल ऍड होतं आणि देअरफॉर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस पासून त्याची साईज वाढते. म्हणजे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस आणि ऍज अ रिझल्ट ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. कळलेलं आहे. जरी न्यूक्लिअर चार्ज वाढत गेला तरी सुद्धा ॲटॉमिक साईज वाढलं. कशामुळे वाढलेलं आहे, इलेक्ट्रॉन्स ज्यादा वाढत गेलेले आहेत. न्यूक्लिअर चार्ज पण इन्क्रीज होतोय पण त्याचबरोबर शेल्स ऍड होत आहेत म्हणून ॲटॉमिक साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. लक्षात आलेला आहे हा ट्रेंड. आता त्याच्या पुढचा ट्रेंड की जो इम्पॉर्टंट आहे खूप आणि तो आपल्याला बघायचा आहे. त्याच्या आधी आपण एक्सरसाइज बघणार आहोत. आता एक्सरसाइज मध्ये आता हा एक्सप्लेन करायला जे इथं एक्सप्लेनेशन जे आहे, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय ते आधी आपण बघूयात. कशावरती डिपेंडंट असणार आहे मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय असणार आहे, आता आपण मेटल्स कुठे आहेत, पिरियडिक टेबलमध्ये मेटल्स आर प्रेझेंट टू द लेफ्ट हँड साइड ऑफ झिगझॅग लाईन. त्याच्यानंतर इथं काय आहेत, मेटल्स आहेत इकडे सगळे आणि इथे ही झिगझॅग लाईनच्या बाउंड्रीवरती मेटॅलॉइड्स आहेत आणि राईट हँड साइडला काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. हा चार्ट लक्षात ठेवा व्यवस्थित. याच्यावरती सगळे पिरियॉडिक ट्रेंड्स तुम्हाला काय केलेले आहेत, म्हणजे ॲटॉमिक कसं मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ॲटॉमिक रेडियस काय होत जाते हे काय दाखवतं तुम्हाला. बघा ॲटॉमिक रेडियस तुम्ही स्टडी केलेला आहे, काय आहे ॲटॉमिक रेडियस. आता याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला इथं लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. थर्ड पिरियड, आता सेकंड पिरियड पण बघितला आपण, थर्ड पिरियड पण बघितला. पहिला क्वेश्चन कोणता आहे, थर्ड पिरियडचे इलिमेंट्स बघायचे आणि त्यांना क्लासिफाय करायचे. कशामध्ये क्लासिफाय करायचं आहे, तर क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. थर्ड पिरियड मधले इलिमेंट सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन. मग याच्यामध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम काय आहेत, मेटल्स. कळलंय. त्याच्यानंतर सिलिकॉन हा काय येणार आहे, मेटॅलॉइड येणार आहे आणि फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन हे काय असणार आहेत, नॉन मेटल्स. लक्षात आलंय. मग पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला येणार आहे, तो सॉल्व्ह करायचा. हे सगळे क्वेश्चन्स वहीमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे, ऑन विच साइड ऑफ द पीरियड आर द मेटल. ऑन विच साइड ऑफ द पीरियड आर मेटल्स. तर पिरियडच्या कोणत्या बाजूला मेटल्स आहेत,
तर हा जर आपण पिरियड कन्सिडर केला तर पिरियडच्या कोणत्या बाजूला आहेत, लेफ्ट हँड साइडला मेटल्स आहेत, लेफ्ट साइडला टू द लेफ्ट, आणि टू द राईट काय आहेत, टू द राईट काय आहेत, नॉन मेटल्स. कळलंय. मग त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन कोणता आहे, परत त्याच्या पुढचा, ऑन विच साइड ऑफ द पिरियड डू यू फाइंड द नॉन मेटल्स. नॉन मेटल्स कुठे आहेत, आता इथं क्वेश्चन विचारता ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर मेटल्स. मेटल्स पिरियडच्या कोणत्या बाजूला आहेत, राईटला आहेत का लेफ्टला आहेत, तर मेटल्स आर ऍट टू द लेफ्ट आणि हे नॉन मेटल्स आर ऍट टू द राईट ऑफ द पिरियड, ते राईट हँड साइडला आहे. आता तुम्हाला आपण हे पण बघितलं, सोडियम मॅग्नेशियम यांचे ऍटम्स काय करणार आहेत, एक इलेक्ट्रॉन, सोडियम असेल तर एक इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे, अल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार करणार आहे, ऍटम पासून पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार करणार आहे. आता त्याचबरोबर सल्फर, क्लोरीन हे जे आहेत, सल्फर जर बघितला तर सल्फर हा काय करणार आहे, सल्फरच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6, तो 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे. क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये 7 आहेत, तो 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे. म्हणजे दे एक्सेप्ट 2, सल्फर एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स, क्लोरीन एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन अँड दे फॉर्म निगेटिव्ह आयन. ते निगेटिव्ह आयन तयार करणार आहेत ऍटम पासून, मग इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करून. मग आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर इथं ह्यांना आता ह्याच्यामध्ये आपण मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे कशावरती डिपेंडंट असतं, तो मेटलची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याच्यावरनं ठरतं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर इलेमेंट्सचे ऍटम्स इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करून निगेटिव्ह आयन्स तयार करतात, त्या टेंडन्सीला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, तर जे इलेमेंट्स इलेक्ट्रॉन्स देतात, they give electrons and form positive ions, this tendency of element is called as electropositivity. म्हणजे तुम्हाला इथं कोणता क्वेश्चन्स अजून ऍड करता येणार आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. जे इलेमेंट्स इलेक्ट्रॉन्स, ज्या इलेमेंट्सचे ऍटम्स इलेक्ट्रॉन्स देतात त्यांना काय, त्यांच्याकडे कोणती प्रॉपर्टी असणार आहे, दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. The atoms of elements which give electrons and forms positive ions, this property is called as electropositivity. आणि त्याच्यानंतर the atoms of elements which accept electrons and form negative ions, this tendency is called as electronegativity. कळलेलं आहे. हे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये ऍड करा. आता जे झिगझॅग लाईन वरती इलेमेंट्स आहेत ते काय करतात, मेटल्सला आणि नॉन मेटल्सला सेपरेट करतात, आणि झिगझॅग लाईनवरच्या इलेमेंट्सला आपण काय म्हणतो, मेटॅलॉइड्स. त्यांना काय म्हटलेलं आहे, मेटॅलॉइड्स म्हटलंय. म्हणजेच मेटॅलॉइड्सच्या राईट हँड साईडला नॉन मेटल्स आहेत आणि मेटॅलॉइड्सच्या लेफ्ट हँड साईडला काय आहेत, मेटल्स आहेत. कळलेलं आहे. आता केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत मेटल आणि नॉन मेटल, या कशावरती डिपेंडंट असणार आहेत, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं कंपाऊंड्स जे फॉर्म होतात ते 2 टाइप्सचे कंपाऊंड्स आपण बघितले, आयोनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंड्स केव्हा फॉर्म होतात, तर गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये होणार आहे, त्याला आयोनिक कंपाऊंड्स म्हटलंय. आणि त्याच्यानंतर कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हे शेअरिंग मुळे फॉर्म होणार आहे. आता कोणताही आयोनिक कंपाऊंड बघितला तर त्याच्यामध्ये 2 कॉन्स्टिट्युएंट असतात, एक कॅट आयन असतो आणखीन एक ऍनायन असतो. सोडियम क्लोराइड, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड, यू हॅव स्टडीड दिस इन लास्ट इयर. तुम्ही आता सुद्धा आपला ब्रिज कोर्स मध्ये बघितलेला आहे. कंपाऊंड NaCl, सोडियम जो आहे, सोडियमचा ऍटम एक इलेक्ट्रॉन घेणार आहे, इट गिव्स 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन तो देतो आणि सोडियमचा पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतो. क्लोरीन जो आहे, तो क्लोरीन इट एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन तो घेतो आणि क्लोरीनचा निगेटिव्ह आयन तयार करतो, आणि मग हा पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन, निगेटिव्हली चार्ज क्लोरीन आयन यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे ते एकत्र येणार आहेत आणि कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे, NaCl फॉर्म होणार आहे. हे स्टेबल आहेत आयन्स. हा पॉझिटिव्ह आयन स्टेबल आहे कारण त्यांचा ऑक्टेट कंप्लीट झालंय. हा निगेटिव्ह आयन क्लोरीनचा सुद्धा स्टेबल आहे.
पण त्यांच्यावरती अपोजिट चार्जेस आहेत आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे ते एकत्र येऊन सोडियम क्लोराईड फॉर्म करणार आहेत आणि हा कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड आहे. म्हणजे आयोनिक कंपाऊंड मध्ये दोन कॉन्स्टिट्युएंट्स असतात, एक असतो कॅट आयन आणि दुसरा असतो ऍन आयन. तर कुणाला म्हटलेलं आहे कॅट आयन? पॉझिटिव्हली चार्ज आयनला कॅट आयन, निगेटिव्हली चार्ज आयनला ऍन आयन म्हटलं जातं. हे सुद्धा डीप मध्ये तुम्ही 9th मध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच जो काही कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, आयोनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहेत? तो आयोनिक कंपाऊंड मेटल आणि नॉन मेटल्स पासून बनणार आहे. मेटलचे कोणते आयन्स असणार आहेत? पॉझिटिव्ह आयन्स आणि नॉन मेटलचे निगेटिव्ह आयन्स हे एकत्र येऊन आयोनिक कंपाऊंड फॉर्म होणार आहे. मग इथं तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय इलेमेंटची ती डेफिनेशन आहे. द मेटल ॲटम्स हॅव टेंडन्सी metal atoms have tendency to form a cation by losing electrons and this property is called as electropositivity of element. त्याच्यानंतर the atoms of non metals has tendency to form an ion by accepting electrons from outermost shell into its valence shell and it forms काय असणार आहे? an ion आणि this property is called as त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द element. It is called as इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजेच काय असणार आहे? ती मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असणार आहे? ती नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. So we will stop now.